नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला ए, पुढील प्रश्नांच्या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले उदाहरण 2a अधिक 3a बरोबर, त्याचा ए पर्याय बरोबर आहे 5a। दुसरे उदाहरण 1 2 3 4 5 6 आणि 7 या संख्येचा मध्य काढा, त्याचा बी पर्याय बरोबर आहे 4। आपण उत्तर लिहिलेले आहे आणि पर्याय देखील लिहिलेला आहे। तिसरे उदाहरण x अधिक 4 बरोबर 9, त्याचा सी पर्याय बरोबर आहे 5। चौथे उदाहरण 4x बरोबर 24, त्याचा बी पर्याय बरोबर आहे 6। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 5m वर्ग गुणिले 3m वर्ग, आपण उत्तर लिहून घेतलेले आहे। दुसरे उदाहरण 21m वर्ग भागिले 7m, भागाकार आलेला आहे 3m आणि बाकी आलेली आहे 0। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून सर्व उदाहरण व्यवस्थित अभ्यासायचे आहेत आणि वहीत सोडवायचे आहे। तिसरे उदाहरण 17p वजा 2 बरोबर 49 आणि चौथे उदाहरण आहे कंसात 3x वर्ग अधिक 4y कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात आहे 2x अधिक 3y कंस पूर्ण। दोन्ही उत्तरे आपण सोडून घेतलेली आहेत। प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा। y वर्ग अधिक 10y अधिक 24 कंस पूर्ण भागिले y अधिक 4 भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। भागाकार आलेला आहे y अधिक 6 आणि बाकी आलेली आहे 0। दुसरा प्रश्न, भिलार येथे 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे। पुढे संख्या दिलेली आहे आणि यावरून या 40 कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढा। या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी देण्यात आलेले आहे सदस्यांची संख्या, ताळ्याच्या खुणा, कुटुंबांची संख्या। मध्यमानाचे सूत्र लिहायचे आहे, त्यात संख्या टाकायच्या आहेत आणि उत्तर येते सदस्यांचे मध्य 3.9। पुढे आहे तिसरा प्रश्न, सोडवा। तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। चौथा प्रश्न, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। जस्ताचे वजन असणार आहे 245 ग्रॅम। पुढे आहे प्रश्न तिसरा, पुढील आकृत्यांमधील त्रिकोणाच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत। प्रत्येक जोडीतील त्रिकोण
कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणाला एकास एक संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा। बघा, पहिली जी आकृती आहे बाकोबा कसोटी। आणि दुसरी जी आकृती आहे ती आहे कर्णभुजा कसोटी। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।